नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्ही जरी भविष्यासाठी सेव्हिंग करण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्ही पोस्ट ऑफिस बचत खाते योजनेअंतर्गत गुंतवणूक करून या योजनेअंतर्गत तुम्हाला दर महिन्याला 9,250 रुपये मिळू शकता। मित्रांनो, हे 100% गव्हर्नमेंट स्कीम आहे आणि याच्यात तुम्हाला रिस्क सुद्धा झिरो आहे, कारण अजून जेवढ्याही पोस्ट ऑफिसच्या या योजना राबवल्या जात आहे त्यांच्यामध्ये 0% इन सिक्युरिटी आहे मित्रांनो। सो तुम्हाला इथं तुम्ही डोळे झाकून इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि चांगलं रिटर्नही तुम्हाला मिळणार आहे। तुम्ही जरी तुमच्या भविष्यासाठी चिंतित असाल आणि तुम्हाला चांगली जी रिटर्न स्कीममध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये रिटर्न स्कीममध्ये इन्व्हेस्ट करू शकता आणि तुम्हाला ही योजना 9,250 रुपये प्रत्येक महिन्याला देऊन जाईल मित्रांनो। तर याच योजनेबद्दल आपण ए टू जेड डिटेल्स जी आहे ती आपण आजच्या व्हिडिओमधून डिस्कस करणार आहोत। तोवर जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या। मी अशाच नवनवीन योजनांची जी अपडेट्स असते ती आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो मित्रांनो। चला तर कुठलाही उशीर न करता सुरू करूया आजचा व्हिडिओ, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत पोस्ट ऑफिस बचत खाते योजना। मित्रांनो, ही योजना एकट्या व्यक्तींसाठी देखील आहे आणि संयुक्त देखील आहे, म्हणजेच गुंतवणूक फक्त पतीच्या नावाने करू शकतात किंवा पत्नीच्या नावाने करू शकतात आणि तुम्ही दोघी संयुक्त सुद्धा ही गुंतवणूक करू शकता, म्हणजे पती पत्नी यांच्या संयुक्त खात्याने देखील ही गुंतवणूक होऊ शकते मित्रांनो। आणि महत्त्वाचं म्हणजे या योजनेवरील जो व्याजदर आहे तो केंद्र सरकारने 1 एप्रिल 2023 पासून वाढवला आहे आणि गुंतवणुकीची जी मर्यादा आहे ती देखील वाढवण्यात आलेली आहे मित्रांनो। पोस्ट ऑफिसच्या या स्कीमने तुमच्या खात्यात जमा असलेले पैसे तुम्ही जमा तारखेपासून तर 1 वर्षापर्यंत काढू शकतात। हे पैसे 1 ते 3 वर्षात काढल्यास तुमच्याकडून 2% शुल्क आकारले जाते, त्यामधील फी वजा केल्यानंतर उर्वरित रक्कम ही गुंतवणूकदाराला परत केली जाते। 3 वर्षानंतर गुंतवणूक पोर्टलद्वारे खाते मुदतपूर्व बंद केल्यास जमा असलेल्या रकमेतून 1% रक्कम ही वजा केली जात असते। मित्रांनो, या योजनेअंतर्गत संयुक्त खाते हे 2 किंवा 3 लोक एकत्र काढू शकतात। यामध्ये संयुक्त खात्यामध्ये 7.4% एवढा व्याजदर मिळतो। पोस्ट ऑफिसची ही मासिक उत्पन्न योजना उत्तम परतावा देत असते। या योजनेवरील व्याजदर 1 एप्रिल 2023 पासून 7.4 एवढा करण्यात आलेला आहे। या योजनेअंतर्गत गुंतवणूक केल्याने दरमहा उत्पन्नाची सोय देखील उपलब्ध होत असते। या योजनेचा कालावधी हा 5 वर्षाचा आहे। या योजनेअंतर्गत खाते उघडल्यास 1 वर्ष पूर्ण होईपर्यंत पैसे काढता येत नाही मित्रांनो। या योजनेअंतर्गत फक्त 1,000 रुपयांमध्ये खाते उघडले हे जात असते। पोस्ट ऑफिस मासिक बचत योजनेमध्ये गुंतवणुकीची जी मर्यादा आहे ती वाढवण्यात आलेली आहे। यामध्ये वैयक्तिक खात्यासाठी तुम्हाला 4,50,000 एवढी गुंतवणूक तुम्ही करू शकतात, एवढी मर्यादा आहे। तीच आता 9 लाख करण्यात आलेली आहे। याची जी मर्यादा होती गुंतवणुकीची तर तीही वाढवण्यात आलेली, पहिले 4.5 लाख होती तर आता 9 लाख रुपये करण्यात आलेली आहे मित्रांनो। तसेच संयुक्त खात्यासाठी जी गुंतवणूक मर्यादा पहिले होती 9 लाख रुपये ती आता 15 लाख रुपये करण्यात आलेली। ही मर्यादा आहे ती 1 एप्रिल 2023 पासून लागू करण्यात आलेली। या योजनेअंतर्गत तुम्हाला दरमहा उत्पन्न मिळते। 5 वर्षासाठी 5 लाख रुपये गुंतवल्यास तुम्हाला दरमहा 7.4% व्याजदराने म्हणजेच 3,000 रुपये रक्कम ही दर महिन्याला तुम्हाला मिळते, तुम्ही जरी 5 वर्षासाठी 5 लाख रुपये इन्व्हेस्ट केले। त्यानंतर वैयक्तिक खातेदाराची मर्यादा 9 लाख पर्यंत असल्यास दरमहा 5,550 रुपये उत्पन्न हे मिळते। त्याचबरोबर तुम्ही हे उत्पन्न मासिक, त्रैमासिक, 6माही किंवा वार्षिक या स्वरूपात हे उत्पन्न मिळू शकतात। या योजनेअंतर्गत गुंतवणूकदार पोस्ट ऑफिस मासिक बचत योजना या खात्यातील जास्तीत जास्त 9 लाख रुपये गुंतवू शकतो, तर संयुक्त खातेदार हा 15 लाख रुपये गुंतवू शकतो। या योजनेची मुदतपूर्वी झाल्यानंतर गुंतवणूकदार रक्कम काढू शकतात किंवा या योजनेचा कालावधी हा 5 वर्षासाठी वाढवूही शकता मित्रांनो। आता या योजनेचं उत्पन्न तुम्हाला कशा स्वरूपात मिळणार आहे, तुम्ही इन्व्हेस्ट करताय मग त्याचं रिटर्नही तुम्हाला चांगला मिळायला पाहिजे। तर जर तुम्ही 9 लाख रुपयाची गुंतवणूक केली तर तुम्हाला दरमहा 5,500 रुपयाचं उत्पन्न हे मिळेल आणि जर तुम्ही संयुक्त खात्यात 15 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 9,250 रुपये उत्पन्न मिळेल मित्रांनो। तुमचे खाते 1 वर्षानंतर मुदतपूर्वी बंद करता येते, परंतु तुमचे त्यावर 2% शुल्क वजा केले जाईल आणि 3 वर्षानंतर जरी तुम्ही बंद केलं तर 1% शुल्क कपात केली जाईल।
पालक अल्पवयीन किंवा दिव्यांग व्यक्तीच्या वतीनेही देखील खाते उघडू शकता मित्रांनो। तर पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत कोणाला खाते उघडता येते, तर अल्पवयीन दिव्यांग व्यक्तींच्या वतीने पालक, 10 वर्षावरील अल्पवयीन स्वतःच्या नावावर, त्यानंतर एकच प्रौढ व्यक्ती आणि संयुक्त खाते जास्तीत जास्त 3 प्रौढ व्यक्ती। तर अशा पद्धतीने तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडू शकता आणि ही योजना चालू करू शकतात। आता तुम्हाला या योजने चालू करण्यासाठी काय करावं लागेल, तर तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जायचं आहे किंवा तुमच्या गावाच्या पोस्टमनशी तुम्हाला संपर्क करायचा आहे। त्यांच्याशी संपर्क केल्यानंतर तुम्हाला पोस्ट ऑफिसचं अकाउंट उघडायचं आहे। पोस्ट ऑफिसचं अकाउंट उघडल्यानंतर त्याला सांगायचं आहे की आम्हाला पोस्ट ऑफिसची जी संयुक्त बचत योजना आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची। तर त्या पद्धतीने ते पोस्टमॅन किंवा पोस्ट ऑफिसवाले तुम्हाला गाईडलाईन करते मित्रांनो। तर एकंदरीत ही योजना तुम्हाला चांगल्या पद्धतीने भविष्यात रिटर्न देऊन जाईल आणि कंटिन्युटली गव्हर्नमेंट याचं जे इंटरेस्ट रेट आहे ते वाढवत देखील असते अधूनमधून। तर अशा पद्धतीने तुम्ही जरी चांगला इन्व्हेस्टमेंट प्लॅन शोधत असाल तर हा तुम्हाला सिक्युअर असा इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे, ज्याच्यात तुम्ही इझी इन्व्हेस्टमेंट करू शकतात। काही तुम्हाला जास्त डॉक्युमेंटली पण काम इथं करायचं नाही, तर तुम्हाला इझिली तुम्ही इथं इन्व्हेस्टमेंट करू शकता मित्रांनो। ही माहिती जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आणि नवनवीन स्कीमसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। भेटूया पुढच्या व्हिडिओवर, तोवर जय हिंद जय महाराष्ट्र।